चला आज बनवायचे आपल्याला मस्त नूडल्स. सुरुवातीला आपण 3-4 प्रकारचे केलेले आणि सुरुवातीला नूडल्स पाणी ठेवलेले मस्त आणि अननस आहे ते पण आपल्याला मस्त कापून घ्यायचे आणि ते मस्त आपल्याला फ्राय करायचे मस्त तव्यावर पॅनवर मस्त फ्राय करायचे आणि खूप छान लागतं. त्याच्यामध्ये मस्त आपल्याला मसाले टाकायचे आणि मस्त तिखट आंबट मस्त त्याला फ्राय करायचे. मस्त असे काप करून घेतलेले बघा मी 2 पायनॅपल होते आणि आता आपल्याला नूडल्स बनवायचे आहे. त्यासाठी बघा शिमला मिर्च कापून घेतलेली आहे, पत्ताकोबी पण उभी मस्त कापून घेतलेली आहे आणि बघा लसूण अद्रक ते पण मस्त उभं कापून घेतलेले आणि तेल टाकून आपल्याला ते मस्त फ्राय करून घ्यायचे. शिमला मिर्च टाकून झालेली, पत्ताकोबी पण टाकलेली आहे. सुरुवातीला 1-2 मिनटं मस्त फ्राय करून घ्यायची ती आणि नंतर मग आपल्याला शिजवलेले नूडल्स टाकायचे. त्याच्यामध्ये मस्त मिरी पावडर टाकलेली आहे, टोमॅटो सॉस मस्त त्याला एकजीव करून घ्यायचे बघा नूडल्सला. त्याला सगळं मसाला लागला पाहिजे. जास्त तिखट नाही बनवल्या, एकदम कमी याच्यात लहान मुलांना खाण्यासाठी आणि एकदम टेस्टी झालेली आहे बघा. त्यात थोडीशी बारीक कोथिंबीर कापून टाकायची आपल्याला. कांद्याची पात असली तर उत्तमच, पण मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि मस्त तयार झालेले आपल्या नूडल्स तयार झालेले आहे खाण्यासाठी. आता मस्त आपण सर्व करूया, ताटामध्ये काढून घ्यायचे मस्त. आपण मस्त करतो आहे नूडल्स अननसचं मस्त अननस फ्राय करतो आहे आणि आता बघा आता याच्यामध्ये आपल्याला आमचूर पावडर टाकायची 1 चमचा, चाट मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा, मीठ टाकायचं आहे, मस्त काश्मीरी लाल मिर्च टाकायची आहे, मस्त तिखट आंबट आणि त्याला सगळा मसाला आपल्याला लावून घ्यायचा आहे. पॅन ठेवलेला आहे मी आणि बटर टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये हे सगळे पीस आपल्याला पायनॅपलचे टाकून घ्यायचे आणि मस्त फ्राय करून घ्यायचे आपल्याला. खूप मस्त लागतं याची टेस्ट. अशा प्रकारे तुम्ही पण करून बघा. गोल पण चकत्या करू शकतो आपण, पण आम्ही असे काप करून घेतलेले. गोल चकत्या तर खूपच छान दिसायला पण छान दिसतात त्या मस्त आणि खायला तर मग. आणि बघा आता आपल्याला हे सगळं फ्राय करून घ्यायचं आहे. आमचूर पावडरने तर अजून टेस्ट येते, चाट मसाला. आणि बघा आता आपल्या ही पायनॅपलचे आपले मस्त झालेले फ्राय करून आणि ताटात काढून घ्यायचे. दोन्ही बाजूने मस्त फ्राय करून घ्यायचे आपल्याला आणि ताटात काढून घ्यायचे. तयार झालेले बघा आपलं खाण्यासाठी नूडल्स आणि पायनॅपलचे. आता आपण बनवणार आहोत तिसरा आयटम आपला आहे पिझ्झा आहे आणि बटाट्याचे कंझुम आहे, ते पण मस्त तयार केलेले आम्ही. आणि बघा आता पिझ्झासाठी मी कांदा आणि शिमला मिर्च कापून घेते. त्याचे असे चौकोनी बारीक काप करून घ्यायचे आपल्याला. 2 पिझ्झाचे बेस आहे आणि मस्त टरबूज पण आणलेलं आहे, त्याचा पण आपल्याला मस्त ज्यूस करायचा आहे. कापून घ्यायचे बघा टरबूज आपल्याला. टरबूजचा ज्यूस आहे आणि बटाटे मस्त बॉईल करून आपल्याला त्याचं मस्त त्याला पण पोटॅटो कंझ्यूम म्हणतात, ते तयार करायचे. आणि याचा टरबूजचा ज्यूस आणि मस्त 4-5 पदार्थ आपले तयार होणारे खाण्यासाठी. आणि कापून घ्यायचे बघा आणि आता त्याचा ज्यूस काढून घ्यायचा आपल्याला.
मस्त पुदिना वगैरे टाकायचा आहे फ्लेवरला आणि गाळून घ्यायचं आहे बघा. तयार झालेला आपला टरबूजचा ज्यूस पण तयार आहे. आता आपण 2 पीस घेतलेले पिझ्झाचे छोटेचे, त्याला मस्त पिझ्झा बेस लावून घ्यायचा आपल्याला दोन्ही याला. आणि आता मस्त शिमला मिर्च कांदा वगैरे ठेवून घ्यायचं आहे त्याच्यावर आणि मस्त चीज टाकायचं आहे भरपूर आणि ओव्हनमध्ये आपल्याला पिझ्झा तयार करायचे. चीज टाकलेले आता आपण दोन्ही पिझ्झावर ॲरोगॅनो ते सगळं टाकून घ्यायचं आहे चिली फ्लेक्स आणि मस्त ओव्हनमध्ये आता आपल्याला ते होऊ द्यायचे. पटकन तयार होतात म्हणा ओव्हनमध्ये. आणि बघा पिझ्झा पण आपला तयार झालेला आहे मस्त. तो पण आता काढून घ्यायचा आपल्याला. तुम्हाला वाटेल इतके पदार्थ कसे काय केले, तर मग आपण केलेले आपण 31ला केले होते आपण हे सगळे. सेलिब्रेशन केलेलं 31चं बघा. आणि मस्त पिझ्झा तयार झालेला आपला. आता आपल्याला बटाटा कंझ्युम करायचा आहे. त्यासाठी बघा 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे बटाट्याला, जास्त शिजू नाही द्यायचे. आणि आता त्या बटाट्यासाठी बघा आपल्याला मैदा घ्यायचा आहे, कॉर्नफ्लॉवर घ्यायचे, 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आणि 2 चमचे मैद्याचे घेतलेले. त्याच्यामध्ये मिरी पावडर टाकलेली आहे, मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकून मस्त त्याचं पातळसा असा घोळ तयार करून घ्यायचा आहे. आपल्याला बटाटे बुडून मग ते फ्राय करायचे मस्त. बटाटा कंझ्युम म्हणतात त्याला. आणि आता आपल्याला बटाटे घ्यायचे बघा, असे हाताने थोडेसे प्रेस करायचे, थोडे दाबल्या गेले पाहिजे वडीसारखे. अशा प्रकारे करून घ्यायचे हाताच्या साह्याने. असे सगळे करून घ्यायचे आपल्याला आणि नंतर मग आपल्याला ते पण फ्राय करून घ्यायचे मस्त. पॅन ठेवलेला आहे, तेल टाकून घ्यायचे आणि बटाटे आपल्याला याच्यामध्ये असे थोडेसे बुडून आपल्याला ते फ्राय करायचे. त्याला कॉर्नफ्लॉवर मैदा हे सगळं लागलं पाहिजे. खूप छान लागतात असे. आणि बघा मस्त दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायचे आपल्याला कमी गॅसवर. आणि मस्त आपण आता सेलिब्रेशन आपलं 31चं थोडा उशिरा आपण हा व्हिडिओ टाकलेला आहे. आणि मस्त तयार झालेले आहेत आपले सगळे. मस्त आपण टरबूजचा ज्यूस, पायनॅपल मस्त फ्राय केलेले, नूडल्स आणि मस्त टरबूजचा ज्यूस, हे मस्त 5-6 पदार्थ आपले तयार झालेले. मस्त आता एका टेबलावर मस्त आपल्याला सर्व करायचं आहे बघा.